अक्षय दांडेकर, मॅन फ्रॉम दांडेकर. गोव्याला पोहोचायच्या आधीच आम्हाला एकदम तराट वातावरण बघायला भेटतं इथं. कोकणी असो चिपळूणचो. गोव्यामध्ये येऊन पण आम्ही नॉनव्हेजला हात नाही लावला आजपर्यंत. रील बघून आलोय, एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी झाले. सेम कुत्रा त्यांनी आम्हाला सांगितलं हे बऱ्यापैकी चांगलं होतं, पण हे एकदम गचाल क्षेत्ररक्षण झालंय. जो आहे महादेव मंदिर, तांबाडी सुरला. तर हॅलो गाईज, तर आम्ही तिथं एक मगर बघितली होती. कुठे होते रे? समोरचे दगड या पश्चिम दिशेला एकदम प्रचंड असं जुनाट मंदिर दिसतं. बघा काहीच नाही आतमध्ये, पूर्ण पोखरले. पूर्ण स्कॅम झाला गाईज आमच्या सोबत. अचानक मी भयानक गोवामध्ये थांबला. आउट बाहेर जायचं, डोर शोधायचे ते आम्ही. नाही बंदोबस्त कर देता हूँ. बोलो सर, इस कबूतर को किसके नीचे रख दिया मैंने? टोकरे के नीचे. पड़ता दिखा जज्बा के मालिक तेरा नाम सोचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एका नवीन कोऱ्या आणि झणझणीत अशा व्लॉगमध्ये. तर आज कुठे छोट्या मोठ्या राईडला नाही चाललो. आज आपण डायरेक्ट गरुड जेप घेतोय. डायरेक्ट चाललो आहे आपण परप्रांतात. साल्टी गेली तरी चालेल, पण रुतबा नाही कमी झाला पाहिजे. पण आता रुतबा तर कमी झाला आहे, साल्टी तर गेले, आता हाडं जायची वेळ आली. तर आता आम्ही चाललो आहे परप्रांतात. त्या प्रांताचं नाव आहे गोवा. गोव्यामध्ये जाऊन आम्ही काय मज्जा मस्ती अय्याशी लोलवण घालायला नाही चाललो आहे. तिथे गोव्याला जाऊन आम्ही फक्त तिथले भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक जीवन ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. एकंदरीत ही आमची सहल होणार आहे. लहान मुलांची सहल होते तशी सहल होणार आहे. एकदम शुद्ध शाकाहारी आणि आयुर्वेदिक अशी सहल असेल. तुम्ही पण आमच्यासोबत ही सहल एन्जॉय करा. आणि थोड्याच वेळात माझ्यासोबत कोण कोण धुरंधर आहेत यांची मी तुम्हाला ओळख करून देईलच. पुढे थांबल्यावर ओळख करून देतो. सध्या घाईमध्ये खूप लेट झालं आहे. आता 11:15 वाजलेत, आम्हाला थोडं पोचायला लेट होणार आहे. तर हे माझ्यासोबत धुरंधर जुळलेले आहेत. सोहम केलेकर, मॅन फ्रॉम धारावी. धारावीमध्ये ह्याचा बकऱ्यांचा मोठा उद्योग आहे. आणि आता बोलूया आपण अक्षय दांडेकर, मॅन फ्रॉम दांडेकर. आडनाव आहे, आडनावरून चिडवू नका कोणाला. अक्षय दांडेकर कुठला ढाणूवरून आला आहे. सिव्हिलमध्ये एकदम टॉपचा माणूस आहे. मी तो बोलतो अर्धा ढाणू यांनीच उभा केला आहे. आणि हर्षल, आपलं आडनाव गायकर, हर्षल फर्नांडिस, मॅन फ्रॉम परदेशात असतो, आज श्रीलंकेला असतो. आणि पण आता सध्या धुळे जळगाव येते याची केड्यांची बाग आहे. आणि तसंच केड्यांची बाग आहे आणि चपलांचा आणि छत्र्यांचा उद्योग आहे याचा. आणि प्रथम, आपलं आडनाव प्रथम हिंडफेर आहे. यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. एकदम नागाव सिटीत एकदम गाजलेलं व्यक्तिमत्व आणि सुप्रसिद्ध असं आहे. अमेरिकेला जाऊन आलता पाठच्या वर्षी. पण नाही, तिथे जमलं नाही, ड्रायव्हिंग वगैरे जमली नाही. आता बघूया. आता आम्हाला होती ना ड्रायव्हिंग, डाव्या हातात होती. तर आता ठीक आहे, सीएनजी वगैरे फुल झालंय. आता भेटूया आपण मेन रोडला पुढे. तर आता आम्ही पोचलोय कुठे, महाडला पोचलोय आम्ही आता. आणि नाही, महाडलाच पोचलोय. एकदम चांगला आमचा प्रवास झाला. एकदम शुद्ध प्रवास चालू आहे. एकदम स्लोली आम्ही चाललो आहे. एकदम काय म्हणतात त्याला, काय म्हणतात नियमांना धरून आम्ही चाललो आहे. एकदम अजिबात ओव्हर स्पीडिंग नाही, अजिबात काय नाही. बोल अक्षय भाई. घाट आहे ना? घाट नाही घाट बांगला रोड ना. काय मजा. आता आम्ही ऍक्च्युअल मध्ये आहोत पालीच्या पुढचा रोड आहे, वाकणकडे चाललोय. आणि घाट वगैरे नाही आहे भावा इथे.
हा जो आहे ना रस्त्याला चाटून रोड आहे, अजिबात घास नाही, वर खाली काय नाही, एकदम चाटून रोड आहे. लेफ्ट साईडला नदी आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला थोडीशी घाण आहे, पण ठीक आहे. चला आता चेकपोस्टवर आलोय, थोडासा वेट. गोव्याला पोहोचायच्या आधीच आम्हाला एकदम तराट वातावरण बघायला भेटतं इथं. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. आता माझ्या ए यार तू फ्लॅश बंद कर, मला वाटतं मागणं गाडी आले. तर आता 10 वाजता आम्ही पोचलो इथे गोवामध्ये. आता थोडंसं आम्ही नाश्ता वगैरे करू, ब्रेकफास्ट ज्याला म्हणतात, पण आम्ही मराठीमध्ये नाश्ताच म्हणतो. थोडंसं नाश्ता करू आणि मग जाऊ रूमवर. रूम अजून बुक नाही केलं, तिथे जाऊन रूम बुक करू. नंतर मग राहायचा विषय करू. एकदम सोफिस्टिकेटेड असा आमचा प्रवास झालेला आहे, एकदम चिल्ड, सगळं काही एकदम व्यवस्थित झालं आहे. आता इथे आम्ही आलो आहे, थोडंसं नाश्ता करू, रूमवर जाऊ, थोडंसं आराम करू. त्याच्यानंतर जेवण वगैरे आम्ही बाहेर पडू. बाहेरचं काय निसर्ग आहे इथं, भौगोलिक रचना आम्हाला बघायचे, बीचवर वगैरे जाऊ. एकदम शुद्ध शाकाहारी आणि आयुर्वेदिक ही सहल होणार आहे आणि तशीच होत राहील. तुम्ही पण सोबत राहा माझ्या. आणि आमचे धुरंधर बसलेत सगळे, खूप दमलेत. वन साईड ड्रायव्हिंग केलं भावाने, वन साईड ड्रायव्हिंग. 12 तास ड्रायव्हिंग म्हणजे खायचे काम नाही. आणि ऑर्डर करतात काहीतरी, ठीक आहे. माझा थोडा अवतार जरा घाणेरडा झाला आहे, ॲडजस्ट करा. इथे आपण एकदम टॉपच्या अवतारात भेटतो पुढे. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. तर ॲक्च्युली आम्ही इथे पोचलो 12 वाजता. दुपारी जे जेवलो त्याच्यानंतर असा झोपलो एकदम, एखादा मोबाईल स्विच ऑफ होतो ना तसं आम्ही झोपलो. त्याच्यानंतर आता उठलो आहे 7 वाजता उठलो. हे बघा एकदम रेडी. आजचं आउटफिट तुम्हाला दाखवतो. जाऊ दे, नसेल दिसत तर नको दिसू दे, काय एवढा इंटरेस्ट नाही कोणालाच माझ्यात. तर आता आम्ही जेवणाचा विषय करू, नंतर कल्टी, थोडा टेटोस लेनला फिरू, बीचवर फिरू. अजूनपर्यंत आम्ही कुठंच नाही गेलो. मग आता असं वाटत नाही की आमची लायकी आहे कुठे फिरायची. आलो आणि पूर्ण दुपार झोपूनच काढले आम्ही. आता रेडी वगैरे झालो आहे, थोडासा जेवू, त्यानंतर टेटोस लेनला जाऊ, बीचवर फिरू. आता जेवणाचा विषय, व्हेज बिर्याणी, व्हेज आणि रायता. व्हेज आहे माझी व्हेज. तुमच्या समोर जेवू का मी? नाही, पनीर आहे. तर एकदम मेहनत केल्यानंतर, स्ट्रगल केल्यानंतर फायनली पोचलो आहे बीचवर. 15 तास आधी आलो इथे, पण बीचवर यायला आम्हाला पूर्ण रात्री 1 वाजता आम्ही बीचवर आलो आहे. एवढा टाईमपास केला, इकडे तिकडे बाजारात फिरलो आहे, हे ते झोपा काढल्यात. मी आता बीचवर फॅन्टा, एकदम शुद्ध शाकाहारी कार्यक्रम. कोकणी असो, चिपळूण चो. बोल रही है अभी तो बात कर 101 मिनट. तर आता आम्हाला या ताईंनी ही तलवार गिफ्ट दिले. गिफ्ट नहीं दिया, झूठ बोल रहा है. इकडे जरा 2 शब्द चांगले प्रेमाचे बोला. झूठ बोल रहा है भाई मेरा. मैंने फ्री में नहीं दिया, 150 का एक बोला है उसको खरीदने के लिए सोच रहा है. मी फक्त विचार करतोय, पण मी घेऊ नाही शकत. हे फक्त आपली मजा मस्तीसाठी घेतले आणि त्यांनी दिलं म्हणून त्यांना खूप इज्जत. माझं नाम प्रेमा. त्यांना सांगा. माझं नाम प्रेमा. हाय. आणि या आमच्या सर्वांची ओळख करून घ्या. सांग तू दे बाबा, दुसरं टाइमपास नको करू, तुला जाऊ दे. या मेरा मुंह. हां, थँक्यू. तुटला आराम की जिंदगी. ए यार तुम्ही काय झालं देवा तिकडे. कुठनं आणलं बाबा त्याला? काय
काय आणलंय? पंखा उतरला तिथं हवा घेत बसलाय. चांगला आहे का हा बघ. तर पहिला दिवस आमचा इथेच एंड झाला आहे. थोडंसं एकदम डाऊन गेला दिवस, जास्त काय आम्ही एन्जॉयमेंट नाही केली. पण एकीकडे धिंगाणा आणि एकीकडे मयत मुंडी वातावरण, एकदम शांत. ठीक आहे, आम्ही दोन्ही साईडचं थोडं थोडं फिरलो आहे. कॅलिंगूट बीचला गेलो तो, बाकीचं कुठेच नाही गेलो. सगळं शोधण्यात ह्याच्यातच टाईम गेला आहे. आजचा दिवस इथेच एंड, भेटूया उद्या. तर मित्रांनो हा ट्रे, तर मित्रांनो आज आहे आमचा दिवस बोबडी. मित्रांनो आज आहे आमचा दिवस दुसरा. पहिला दिवस एकदम भकास वातावरणात गेला, थोडीफार एन्जॉयमेंट केली. पण आज वन साईड राडा होणार आहे. आता आम्ही चाललो एका लोकेशनवरती, त्याचं नाव नाही मला माहिती. आधी जेवणाची सोय करू, जेवणाचा विषय, नंतर एका लोकेशनवर जाऊ, नाव नाही माहिती पण असं बोलतात की एकदम हाय फेमस आहे. तिथे जाऊन थोडासा फोटोशूट होईल वन साईड. त्याच्यानंतर कोणत्या तरी बीचवर जाऊ. नंतर अजून काही डिसाईड नाही, जे काय होईल ते तुम्हाला दाखवतो पुढे. बाकी आजचा आउटफिट दिसतोय की नाही. आणि आमचे हे धुरंधर वन साईड ड्रायव्हर आहे आमचा. आणि आमचा दुपारचा जेवणाचा विषय, एकदम शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण. गोव्यामध्ये येऊन पण आम्ही नॉनव्हेजला हात नाही लावला आजपर्यंत. आता आम्ही आलो आहे फोंटानियास मार्केटमध्ये. रील बघून आलो आहे, एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी झाले. एकदम भकास वातावरण इथं पण. चालू आहे का बंधू? सेम कुत्रा अरे चालू आहे का तो? आमचं नशीब एवढं घाणेरड आहे, एकदम झिरो लायकी नशीब आहे. इथे आलो आहे चर्चला, पोरा प्रोनोविस, आणि बंद आहे चर्च अंडर रिनोव्हेशन. एकदम वातावरण आहे ना, एकदम नैराश्यवाडी वातावरण झालं आहे. जिथे जाईल तिथं तर नैराश्य. मला तर असं वाटत नाही की आमची लायकी राहिले कुठे फिरायची. रूमवर जाणार आता आणि मस्त झोपणार. बघू रात्री बीचवर जाऊन काय एन्जॉय करता येते का, आणि सनसेट बघायला जाईल बीचवर. ब्रदर बाहेर आलाय तरी बघ घरचे दुखणे ऐकतोय. संपलाय. तर हॅलो गाईज, तर आम्ही इथनं निघालो, एक चर्च बघितला आणि आता आपण चाललो बीचवर. आपण कुठल्या बीचवर चालू आहे? आगोंडा फॉर्टवर चाललो आम्ही आता काम 25 करायला. आम्ही आगोंडा नागडा एकदम बेस्ट खरेदी केली. गोव्यात येऊन एकदम टॉपचं सामान घेतलं. कसं आहे लोक बरोबर आहे. इथं लेफ्ट साईडला सिंगमची शूटिंग झाली होती, सिंगम मूवीची. कधी चालते माहिती नाही ती, पण इथं झाली होती. मग आम्ही लोकल आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं. लोअर फोर्ट अगोडा, इथे टॉपचा व्ह्यू आहे आणि इथं वातावरण पण एकदम चांगलं वाटतंय. मग पुढे जाऊन सनसेटला आम्हाला दुसरीकडे जावे लागेल, पण इथला व्ह्यू एकदम भारी आहे. बघूया पुढे अजून काय काय वेगळे. तर मित्रांनो दुपारी आम्ही स्पॉटवर थोडंसं फिरलो, त्याच्यानंतर घरी आलो आणि एकदम सुसाट झोपलो. आणि आता वाजलेत 12 वाजलेत. आता थोडंसं जेवण वगैरे आता निघालो आहे. आता बघू थोडंसं क्लबिंग वगैरे कसं असतं ते बघू. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स. आवाज नसेल येत म्हणून जोरात बोलतोय. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स.
क्लबमध्ये वन साईड धिंगाणा चालला आहे. वन साईड लोक लोलून असतात, लोलून. पण आपल्याला थोडीशी स्वतःची लाज आहे म्हणून जरा इज्जतीत वागावं लागतं आहे. नाही तर लोलवून घातलं आहे लोकांनी, अक्षरशः लोलवून घातलं आहे. इथे मजा फक्त बेवड्या लोकांची मटण खाण्याची, आपल्यासारख्यांची मजा नाही. आपण फक्त कोकणात फिरावं एवढीच आपली इमेज आहे. इथे येऊच नका जर दारू वगैरे बेवडे तुम्ही नाही येत, म्हणजे मी पण नाही आहे, आम्ही कोणच नाही आहे, येऊच नका. कायच एन्जॉयमेंट नाही आहे. जे तल्ली असतात ना ते तिथं धिंगाणा घालतात. मित्रांनो गुड मॉर्निंग. आज आहे आज आहे दिवस शिट. तर आज आहे दिवस तिसरा. तुम्ही आउटफिट चेक कराल तर थोडीफार माती खाल्ली आउटफिटमध्ये. थोडं मानसिक संतुलन हल्लं आहे. अजिबात कळत नाही आहे कुठला कॉम्बिनेशन कधी घालू. मी एक कॉम्बो विनाकारण चेंज करतो आहे, मला काही समजतच नाही आहे. थोडी बुद्धिभ्रष्ट झाले असं वाटतं आहे मला. बुद्धिभ्रष्ट झाले, नुसतं सारखं आउटफिट चेंज करतो आहे काहीच कारण नसताना. आणि आता तोच कॉम्बो परत घातला आहे मी आणि परत थोड्या वेळाने चेंज करणार आहे. आणि बाकी कालचा दिवस एकदम टॉपचा गेला. सर्वांना प्रेम झालं कालच्या दिवसावर. एवढा भारी होता कालचा दिवस. आणि आज थर्ड डे आमचा. आज आम्ही जाणार साऊथ गोव्याला. तिथे 2-3 फेमस बीच आहेत, तिथे जाऊ. त्याच्यानंतर बहुतेक आज इथे स्टे करू, नाही तर डायरेक्ट कोकणामध्ये जाणार रात्री. भेटूया पुढच्या प्रवासात. सोमचं मला एक आठवत आहे. टॅमॅटो अप्पा नमस्कार. रोजा झालाय नुसतं तो. बघितलं मी ते ब्लू ब्लू ना सप्टेंबर के नवंबर इसको लेके जाओ, इसको लेके जाओ. बहुत ऑयली कर रहा है, बहुत ऑयली है. बहुत ज्यादा ऑयली है. बहुत ज्यादा ऑयली है. कितना है? किती ऑइली आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण याच्यात तेल लागलेलं आहे. हे ह्या बाउल ये बहुत ऑयली हो गया. पहले वाला ज्यादा ड्राई था, ये ज्यादा ऑयली हो गया. हा ड्राय होता एकदम आणि हा एकदम ऑइली आहे. उसका टेस्ट नहीं आ रहा है, ऑयल का टेस्ट आ रहा है. आणि असं वाटतं नारली वाते. Guys, तुम्ही नारली इथं वाजवते. आलात या हॉटेलला येऊ नका, कारण इथं जेवण एवढं खास नाही. बघू शकता पूर्ण ऑइल पुन्हा शरीराची वाट लावून जाईल. शरीराची वाट लागेल. बरोबर आहे. तुम्ही इग्नोर करा या हॉटेलला, पुढे जावा. चांगलं हॉटेल आहे. आम्ही चुकी केली, तुम्ही नका करू. ओके. आणि स्वतःच्या चायनीज असून अक्कल नाही काय खायचे नाही काय. ऑइली सगळं मी जेवढं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. काय प्रॉब्लेम आहेत ते मी आफ्टर जे ऑर्डर केलंय ते तर मी रिव्ह्यू दिलेला नाहीये, कारण की मी टेस्ट केलेलं नाहीये. एकदम हे बऱ्यापैकी चांगलं होतं, पण हे एकदम गचाल क्षेत्ररक्षण झालंय. हा जो आहे यांनी घेतलं आणि संपत पण नाही आला. तर आमचा दुपारचा पहिला स्टॉप साऊथ गोवामध्ये महादेव मंदिर, तांबाडी सुर्ला. एकदम विचित्र नाव आहे तिथं, जे आपल्यासाठी नवीन आहेत. आणि बाबा एकदम सुंदर असा वातावरण इथं, पर्यावरण एकदम सुंदर आणि सुंदर लोक आमच्या सोबत. आपले पावसाळ्यात काय टॉपचा व्ह्यू असेल इथे. गॉगल लाव ना, गॉगल याचा घे, त्याचा घे. नको माझा बघ सुरू तर हॅलो गाईज, तर आम्ही तिथं एक मगर बघितली होती. कुठे होती रे? समोरची दगड या पश्चिम दिशेला. हा समोरच होती. पश्चिम दिशेला असं मोठी होती, छोटी होती. हा. त्या लोकांनी बघितली नाही, याला सैन्यात सांगता तोपर्यंत ती पाण्यामध्ये निघून गेली होती. मंदिराचं एकदम सुंदर पर्यावरण, वातावरण. इथं फोटो नाही ना काढू शकत, अलाउड नाही. बघू काढू आम्ही. 4 वाघ कसे दिसतात चालताना.
मस्करीचा विषय काय वागवीक नाही, आम्ही असंच एकमेकांना बोलतो. एकमेकांना नाही बोलत, कधी कधीच बोलतो. बाकी आम्ही झिरो आहोत. मंदिराच्या समोरून येऊ, एकदम प्रचंड असं जुनाट मंदिर दिसतं. हा. पारंपरिक मंदिर आहे एकदम. गव्हर्नमेंट आणि कमिटी हातून या गव्हर्नमेंट टू हय आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट किती असेल? मित्रांनो, हा मंदिर तुम्ही बघितलं असेल, एवढा सुंदर आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे. त्यावर जे कोरीव काम केलं एकदम मॅन्युअली केलं आहे. अशी जागा आपल्यासाठी आहे म्हणजे बघण्यासारखी. जर तुम्ही इतर जागा बघाल गोव्यामधल्या, तर ते फक्त लोलवण घालणाऱ्या माणसांसाठी आहे. आपल्यासाठी हे सगळं काय नाही, आपल्यासाठी त्या गोष्टी नाही आहेत. आपण फक्त असेच मंदिरं फिरा, शांत ठिकाणी फिरा. कधीतरी एका दिवस ठीक आहे, पण गोव्याला जे लोलवण घालतात, टाकी आहेत, त्यांच्यासाठी गोवा आहे, आपल्यासाठी नाही. फॉर एक्झाम्पल राईट चाललाच बघ परत. हाय बाय करा, मागं हाय बाय करा. आलान दाखव. तर आता मंदिराचं दर्शन करून आणि मन एकदम शुद्ध करून आम्ही आता पोचलोय शुद्ध जेवण जेवायला. कुठे आलो रे आपण? आपण आलोय बर्गर किंगमध्ये. आता ऑर्डर दिले, ऑर्डर येते. आणि काय आजची सोय काय, रात्रीची काय प्लॅनिंग आहे आजचा? बघू आता अजून काय प्लॅन डिसाईड नाही केलं. ऑन द स्पॉट, ऑन द स्पॉट बीचवर जाऊ आम्ही. सनसेट बघू आधी. सनसेट गेला सनसेट. टाइम बघ 6:20 झाले. मग आता काय करणार? आता काय ना, आता जेवताना व्हिडिओ काढू. काय आमचं आलं बर्गर. आम्ही 6 बर्गर मागवले. तर गाईस तुम्ही बघू शकता, हे बर्गर समजून आतमध्ये पूर्ण पोकल आहे. काहीच नाही आतमध्ये. काय कुठल्या हिशोबाने बर्गर दिला काय माहिती. आवडं वरती तो बेसनचं पीठ लावलंय असं काहीतरी. हा बर्गर किंग आहे. लोकेशन झालं कुठे? पण हॉटेलला शिवाय टाकलाय. हे बघा काहीच नाही आतमध्ये, पूर्ण पोकल आहे. स्कॅम पूर्ण स्कॅम झाला काहीच आमच्यासोबत. आमच्यासोबत पूर्ण स्कॅम झाला. ह्याचं भरलेलं आहे बघा. भरलेलं आहे. माझं भरलेलं नाही. कुठला बदला घेते माझ्या काम आहे ते. चिकन मसाला आणि बर्गर मधला. तुमच्या बर्गर मधला चिकन मसाला. त्यांना सांगितलं आहे तर आम्हाला परत नवीन एक बर्गर भेटतोय. स्कॅम एक्सपोज केला बाबांनी. स्कॅम एक्सपोज केला, एक बर्गर फ्री. तर आता आम्ही या शॉपमध्ये आलतो, पण या दादांना खोटं वाटतं की आमचं यूट्यूबर चॅनल आहे. यूट्यूबर चॅनल खरंच आहे, खरंच व्हिडिओ बनवतोय. सबस्क्राईब करा, थोडी इज्जत द्या, आम्ही पण तुम्हाला इज्जत देऊ. आणि डिस्काउंट द्या 200 मध्ये हे 2 बॉटल देऊन टाका. लोक 240 परवडत, आमचा मान ठेवा. मान ठेवला तुमचा. अहो शनी शिंगणापूरवरून आलोय, साधी गोष्ट नाही. घेऊन टाका हे समजा. एवढा मोठा बॉक्स हे पण घेतलं, काजू पण घेतले 1300 रुपये किलो. गावकीला वाटायला. गावकीला नाही वाटायला, घरी वाटायला. अचानक मी भयानक गोवामध्ये थांबला. आवाज आहे रे मजबूत आवाज आहे. थँक्यू ब्रदर.
तर लास्ट नाईट आम्ही गोव्यात घालवून पहाटेच निघालो कोकणासाठी आणि आता आम्ही पोचलो आहे गणपतीपुळेला. इथे दर्शन घेऊ आणि इथून अजून एका ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणाचं नाव नाही माहिती, ते तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतच काय नाव आहे. तर भेटूया, एक चांगलं दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ. ते बीचवर मी उंट वगैरे बघितले ना, एवढं मला राग येतो ना, एकदम घाणेरड्या आठवण येते या उंटासोबत. एकदम प्रचंड राग येतो, डोका आउट होतो, म्हणून मी ते बघायचंच टाळतो. काय सोय आज आणि गाईज आमचं तिकीट आहे. आता आम्ही चाललो आतमध्ये मॅजिक गार्डन मध्ये. तुम्हाला नक्की दाखवू. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा, कसे आवडले असेल कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इज्जत. जिकडे तिकडे फक्त एकच किंग दिसतोय. इथे 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 आणि इथे पण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मॅजिक गार्डनमध्ये, मॅजिक मिररमध्ये आम्ही आलो. वर खाली लेफ्ट राईट सगळीकडे आम्हीच दिसतोय. आमचीच हवा जाईल तिथे. पण सध्या थोडी हवा थांबलेली, जिरलेली आहे खूप. दाखवा अजून लोक, दाखवा आपल्या भावांचे. तुम्ही फ्लॅश ऑन करायला पाहिजे. रिटेक. आता आम्ही कुठेतरी आलो, इथे भुलभुल्या काहीतरी आहे विषय. आम्ही बघू आता मॅजिक गार्डनमध्ये. तर आम्हाला फक्त आउट बाहेर जायचं, डोर शोधायचे. ते आम्ही काय शुद्ध वातावरण बनवलं आहे, एकदम शुद्ध वातावरण बनवलं आहे पोरांनी. चला आता आपण शोधूया. नाही, फ्लॅशमुळे समोरचं फ्लॅश बंद पाहिजे. ए कुठे चल समोर आहे, समोर आहे, समोर आहे, समोर आहे, समोर आहे, समोर आहे. चला पकडा घेऊ. चल पकडा पकडी. हे लागल लागल. सगळा दरवाजा सोडून तुला हो का एक झाला. नाही नाही
रेत का नाही अभी 2 कॉइन का 1 हो जाएगा। ये दोनों कॉइन सर के हाथ में दूंगा। सर पकड़ो, मुट्ठी बंद करो, यहाँ से भी पकड़ो, मुट्ठी बंद करो। सर दोनों कॉइन में फूक मारो, दोनों कॉइन को नीचे फेंक दो। सर 1 हो जाएगा, जल्दी फेंक दो। सर कॉइन फेंक दो, 20 रुपया फेंक दो। मेरा पैसा दो सर। क्या है मेरा? आप देखो, जेब में देखो। अरे देखो ये रहा, देखो ये रहा। सर जरा आपकी थोड़ी शर्ट हिलाओ। हम नहीं देखते सर, पुराने डाकू हैं। सर 100 बंदोबस्त कर देता हूँ। बोलो सर इस कबूतर को किसके नीचे रख दिया मैंने? टोकरे के नीचे। बोलो सर इसके उड़ने का कोई रास्ता है? नहीं है। अभी देखिए सर ये कबूतर इस टोकरे के अंदर से गायब हो गया। चलो 5 मिनट के लिए यहाँ से जाना है, मगर सर मर्जी आपकी है, मेरी नहीं। बोलो सर इसे सिंगल गायब कर दूँ या जोड़ा बना के? जोड़ा बना जोड़ा। सिंगल में मजा नहीं आएगा। एक कबूतर और लाओ। देखिए सर हाथ बिल्कुल खाली है। और दूसरा कबूतर मेरी मुट्ठी के अंदर में। बोलो सर ये कपड़े में डाल के दिखलाऊं या टोकरे में? सर मैंने इसमें 1 रखा था, मगर आप सबके कहने पे मैंने 1 का 2 कबूतर बना दिया। बोलो सर गायब कर दूं या दिखा दूं? देखिए सर आप जैसे सर होते हैं, मेरी कला की कदर करते हैं, खुश होकर इनाम देते हैं। उठा पड़ता दिखा जज्बा के मालिक तेरा नाम सच्चा। जादू से ये भी कला होती है। जादू से बनाता तो 20 रुपये जोड़ा दो। देखिए सर एक बोल रे सोम, काहीतरी बोल. काय बोलू जाशील का? बस तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली असेल, ब्लॉग कसा आवडला, व्हिडिओ कशी आवडली असेल, ब्लॉग कसा आवडला असेल, नाही व्हिडिओ आवडली असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, आणि इज्जत द्या भाऊला. वन साइड इज्जत. वन साइड इज्जत. त्याला एकदम प्रॉपर शूट करायला नाही भेटलं, कारण की एन्जॉयमेंट आम्ही वन साइड गेले आणि जास्त फोटो व्हिडिओ मध्ये गुंतत नाही राहिलो. वन टाइम एन्जॉयमेंट केली. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. फुल इज्जत.